आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर 48 तासात कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी दिलेत। 2 दिवसात संबंधित वारकरी शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यात यावी। सदर आदेशाबाबत संबंधित प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल असा इशारा चाकणकर यांनी दिलाय। पाहूयात। गेले काही दिवसापूर्वी आळंदीकर ग्रामस्थ यांनी राज्य महिला आयोगाला निवेदन दिले होते। या निवेदनामध्ये त्यांनी नमूद केले होते की गेल्या काही दिवसांपासून श्री क्षेत्र आळंदी या ज्ञानेश्वर नगरीमध्ये अनेक लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत। गेल्या 10 दिवसापूर्वीच एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली। यामध्ये आरोपीला अटक केली। हा आरोपी स्वतःला हबप बुवा म्हणून त्या ठिकाणी एक संस्था सुरू केली आणि त्याच संस्थेतल्या एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला। अशा अनेक घटना दिवसेंदिवस घडतात आहेत। यामध्ये खरी पार्श्वभूमी म्हणजे धर्मादाय आयुक्त आणि महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून कोणतीही परवानगी न घेता बाहेर गावून आलेल्या लोकांनी या ठिकाणी अनेक संस्था सुरू केलीत आणि या संस्थेमध्ये शिकणारे मुलं आणि मुली यांच्यावरती लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात। म्हणून मी आज स्वतः श्री क्षेत्र आळंदी येथे पाहणी केली, अनेक संस्थांची पाहणी केली आणि म्हणून संबंधित पोलीस अधिकारी असतील, तहसीलदार प्रांत यांच्या समवेत बैठक घेऊन जिल्हा महिला बाल विकास विभाग असेल यांच्याबरोबरच्या या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत की 2 दिवसामध्ये या संस्था ज्यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही, कोणतीही नियमावली पाळलेली नाहीये, पण या संस्थेमध्ये मुला-मुलींना ठेवलेत, त्यांच्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीयेत। एका खोलीमध्ये 40-40, 50-50 मुलं राहतात आहेत। त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही, जेवणाची व्यवस्था नाहीये, त्याचबरोबर यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि अशा खूप मोठ्या प्रमाणातल्या संस्था या ठिकाणी आहेत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्या लैंगिक अत्याचाराच्या मोठ्या प्रमाणातल्या घटना घडतात आहेत। यांच्यावरती कारवाई करावी आणि यासाठी एक नियमावली बनवावी अशाही सूचना या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा एक विश्वास असलेला हा वारकरी संप्रदाय हा आपल्या समाजाचा पाया आहे। पण अशा या संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं अशा ज्या घटना घडतात त्या अत्यंत दुर्दैवी आहे। श्री क्षेत्र आळंदीचं पावित्र्य राखलं जावं यासाठीची जबाबदारी ही सगळ्यांचीच आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या घटना घडूच नये यासाठी ज्या संस्थांची कुठंच नोंद झालेली नाही किंवा अनधिकृतपणे काम करणाऱ्या या संस्थांवरती कारवाई केली जाईल।